video we learn some genetic terminology. आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही टर्म शिकलो होतो 5 ते 6 झाल्या. तर आज आपण पुढच्या जेनेटिक टर्म आहे त्या पाहणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट आहे जेनेटिक टर्म फिनोटाइप. आणि नंतर नेक्स्ट आहे जीनोटाइप. हे दोन टर्म आपण अगोदर घेऊया. टाइप, फिनोटाइप. टाइप मीन्स नॉर्मल टाइप आणि फिनो मीन्स फिजिकली अँड जेनोटाइप. जेनो मीन्स जेनेटिकली. फिनो मीन्स फिजिकली आणि नॉर्मल जो टाइप असतो तो टाइप. तर फिनोटाइप मीन्स द एक्सटर्नल appearance of an individual for any trait is called as phenotype. फेनोटाइप म्हणजे आपल्याला बाहेरून जे डोळ्याने दिसतात कॅरेक्टर, दॅट इज कॉल्ड ॲज अ फेनोटाइप. त्याला काय म्हणायचं? फेनोटाइप असं म्हणतात. द एक्सटर्नल ॲपिरन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट इज कॉल्ड ॲज फेनोटाइप. म्हणजे आपण डोळ्याने जे पाहू शकतो दॅट इज कॉल्ड ॲज अ फेनोटाइप. आणि जेनोटाइप मीन्स जेनेटिकली. ते आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यामध्ये जे जेनेटिक जे चेंजेस असतात ते आपण डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ जेनोटाइप. जेनोटाइप मीन्स genetic composition or genetic makeup of an organism with respect to a particular trait is called as genotype. त्याला म्हणायचं जेनोटाइप. तर या दोन डेफिनेशन आहे फेनोटाइप. कारण आपण पुढचं चॅप्टर शिकवताना आपण या दोन टर्म आपण वापरणार आहेत तर त्यामध्ये फेनोटाइप आणि जेनोटाइप. या फेनो मीन्स फिजिकली आणि जेनो मीन्स जेनेटिकली आणि टाइप म्हणजे काय नॉर्मल टाइप असतो फेनोटाइप म्हणजे द एक्सटर्नल ॲपिरन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट इज कॉल्ड ॲज फेनोटाइप. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर इन पी प्लॅन्ट, त्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलं पी प्लॅन्टमध्ये फेनोटाइप दॅट इज द हाईट ऑफ द प्लॅन्ट. त्यामध्ये हाईट कशी आहे प्लॅन्टची? टॉल आहे का डॉर्फ आहे? टॉल और डॉर्फ. इन पी प्लॅन्ट हाईट ऑफ द स्टेमची हाईट कशी आहे? त्यामध्ये ते प्लॅन्ट टॉल आहे की डॉर्फ आहे ते आपण सांगू शकतो. आणि दॅट इज कॉल्ड ॲज अ फेनोटाइप कॅरेक्टर. हे कोणते कॅरेक्टर झाले? हाईट ऑफ द स्टेम, कलर ऑफ द फ्लावर, सीड, कलर ऑफ द सीड, शेप ऑफ द सीड. दॅट इज कॉल्ड ॲज अ फिनोटाइपिक कॅरेक्टर. द एक्सटर्नल ॲपिरन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट इज कॉल्ड ॲज फेनोटाइप. आणि पी प्लॅन्टमध्ये त्यामध्ये एक्झाम्पल घेतले आपण हाईट ऑफ द स्टेम, टॉल ऑर डॉर्फ. सेकंड आहे जेनोटाइप. जेनोटाइप ही डेफिनेशन सांगितली. जेनेटिक कॉम्पोजिशन और जेनेटिक मेकअप ऑफ ॲन ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू ए पर्टिक्युलर ट्रेट इज कॉल्ड ॲज जेनोटाइप. तर त्यामध्ये आपण जर पाहिलं यामध्ये हाईट ऑफ द स्टेमचे एक्झाम्पल घेतले तेच आपण पाहूया. तर यामध्ये टॉल याचं जे फिनोटाइपिक कॅरेक्टर झालं मग त्याची हाईट कशी आहे? जेनोटाइपिक काही कॅपिटल टी किंवा कॅपिटल टी स्मॉल टी. हे काय झाले त्याचे जेनोटाइप झाले आणि डॉर्फचे कोणते झाले? स्मॉल टी आणि स्मॉल टी. तर हे झाले त्याचे जेनोटाइप. त्यामध्ये टॉल प्लॅन्टला किती जेनोटाइप आहे? 2 आहे कॅपिटल टी आणि कॅपिटल टी स्मॉल टी. आणि एक डॉर्फला कोणता आहे? स्मॉल टी आणि स्मॉल टी. तर असे हे टॉलला 2 जेनोटाइप असतात, कॅपिटल टी आणि दुसरं कॅपिटल टी स्मॉल टी. आणि डॉर्फ जेनोटाइप कोणते? स्मॉल टी. तर ह्या ज्याला 2 टर्म झाला फेनोटाइप आणि जेनोटाइप. त्यामध्ये नेक्स्ट आहे आता आपण 2 आपण या 2 घेऊया. त्यामध्ये मिनिंग सारखंच आहे पण थोडाफार डिफरन्स आहे होमोझायगस आणि हेट्रोझायगस. होमोझायगस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्युअर. त्याला दुसरं नाव काय? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्युअर. आणि हेट्रोझायगस. आता होमो मीन्स सेम आणि हेट्रो मीन्स डिफरंट
होमो मीन्स सिमिलर किंवा सेम आणि हेट्रो मीन्स डिफरंट. आता होमोझायगस. आता होमोझायगस म्हणजे काय? अन इंडिव्हिज्युअल possessing identical alleles for a particular trait is called as homozygous or pure for that traits is called as homozygous. होमो म्हणजे इंडिव्हिज्युअल possessing आयडेंटिकल allele. ते जे आलेले असतात ते कसे असतात? आयडेंटिकल म्हणजे सेम असतात. फॉर ए पर्टिक्युलर ट्रेट इज कॉल्ड ॲज होमोझायगस and that is it is also called as a pure for that trait. आणि ते ट्रेडसाठी कसे असतात? ते प्युअर असतात. पहा, an individual possessing identical allele for a particular traits is called as homozygous. आणि हेट्रो मीन्स डिफरंट किंवा त्यामध्ये डिसिमिलर. पहा, हेट्रोझायगस म्हणजे काय? an individual possessing contrasting alleles for a particular trait. कॉन्ट्रॅस्टिंग म्हणजे काय? त्यामध्ये अपोजिट किंवा डिसिमिलर किंवा डिफरंट. त्यामध्ये हेट्रोझायगस म्हणजे अन इंडिव्हिज्युअल possessing contrasting allele for a particular traits is called as a heterozygous. आता होमोझायगसचं जर आपण एक्झाम्पल पाहिलं तर त्यामध्ये कॅपिटल टी, स्मॉल टी आणि स्मॉल टी हे कोणती कंडिशन झाली? ही होमोझायगस कंडिशन झाली. पहा, त्यामध्ये होमोझायगसमध्ये त्यामध्ये प्रोड्युसेस ओनली वन टाइप्स ऑफ गॅमेट्स. यामध्ये होमोझायगसमध्ये हे कसे असतात? सेम असतात. आलेल कसे आहे? आयडेंटिकल आलेलं आहे, सारखे आलेलं आहे. आणि यांच्यापासून जे गॅमेट्स तयार होतील ते प्रोड्युसेस ओनली वन टाईप ऑफ गॅमेट्स. यापासून एकच टाईपचा गॅमेट तयार होईल. यापासून स्मॉल टी हा एकच टाईपचा गॅमेट्स तयार होईल. आणि दॅट कंडिशन इट इज कॉल्ड ॲज अ होमोझायगस. त्या कंडिशनला काय म्हणतात? होमोझायगस असं म्हणतात. दॅट प्रोड्युसेस ओनली वन टाईप ऑफ गॅमेट्स. फॉर एक्झाम्पल 12 साठी कोणतं आहे? कॅपिटल टी आणि स्मॉल डॉटसाठी म्हणजे कोणतं आहे? स्मॉल टी. दॅट प्रोड्युसेस ओनली वन टाइप्स ऑफ गॅमेट्स. इट इज कॉल्ड ॲज होमोझायगस or that pure for that traits. आता हेट्रोझायगस त्यामध्ये कोणती कंडिशन असेल? स्मॉल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी. दॅट इज अ हेट्रोझायगस कंडिशन. त्यामध्ये हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हायब्रिड. यामध्ये कंडिशन कोणती? कसे आहे ते? कॉन्ट्रास्टिंग आलेलं आहे. पहा, म्हणजे अपोजिट आलेला आहे. पहा, कॅपिटल टी आणि हा स्मॉल टी आहे. कॉन्ट्रास्टिंग आलेला आहे फॉर एनी ट्रेट्स इट इज कॉल्ड ॲज हेट्रोझायगस. आणि हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल ही जी कंडिशन आहे हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हायब्रिड. त्याला काय म्हणतात? हायब्रिड असं म्हणतात. आपण पुढे शिकणार आहोत हायब्रिड. त्यामध्ये कॅपिटल टी, स्मॉल टी इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हायब्रिड. हेट्रोझायगसमध्ये त्यामध्ये 2 टाईपचे आलील असतात. दॅट इज कॉन्ट्रॅस्टिंग आलील. त्यामध्ये कॅपिटल टी, स्मॉल टी. ह्या 2 झाल्या डेफिनेशन. होमोझायगस मीन्स अन इंडिव्हिज्युअल possessing identical allele for a particular traits is called as homozygous. आणि हेट्रोझायगस an individual possessing contrasting allele for a particular traits is called as heterozygous. हेट्रोझायगसचे एक्झाम्पल सांगितले. कॅपिटल टी, स्मॉल टी. हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ हायब्रिड. हेट्रोझायगस कंडिशनमध्ये त्याला दुसरं पण इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ त्याला हायब्रिड्स असं म्हणतात. तर ह्या झाल्या 4 फिनोटाईप, जेनोटाईप, होमोझायगस, हेट्रोझायगस. पुढचे आपण डेफिनेशन पाहणार आहोत. प्युअर लाईन. नेक्स्ट डेफिनेशन आहे प्युअर लाईन. आता प्युअर लाईन म्हणजे काय? समजा आता समजा एरिया आहे. हा पर्टिक्युलर एरिया आहे आणि या पर्टिक्युलर एरियामध्ये फक्त कोण राहतात? ह्युमन बिंग्स राहतात. आणि मग त्या ह्युमन बिंग्स हे काय प्रोड्यूस करतील? दॅट इज प्रोड्युसेस चाइल्ड. ते काय प्रोड्यूस करतात? चाइल्ड प्रोड्यूस करतात. आणि मग त्यांनी चाइल्ड जे प्रोड्यूस केले आणि मग दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रू ब्रीडिंग. त्याला काय म्हणतात? ट्रू ब्रीडिंग असं म्हणतात. म्हणजे जो पर्टिक्युलर एरिया आहे त्या एरियामध्ये एकाच टाईपचे काय होतात? हे ह्युमन बिंग्स आपण एक्झाम्पल घेतले त्या टाईपचेच काय होतात? चाइल्ड प्रोड्यूस होतात. त्याला म्हणजे दुसऱ्या टाईपचे ऑर्गॅनिझम
तयार होत नाही. म्हणजे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये एकाच टाईपचे ऑर्गॅनिझम प्रोड्यूस झाले की दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रू ब्रीडिंग असं म्हणतात त्याला. दुसऱ्या टाईपचे जे ऑर्गॅनिझम असतात, फॉर एक्झाम्पल त्यामध्ये पर्टिक्युलर एरियामध्ये काय हॉर्स काय त्यामध्ये तयार होत नाही, त्यामध्ये फक्त ह्युमन बिंगच तयार होतात आणि दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रू ब्रीडिंग. त्याला म्हणतात ट्रू ब्रीडिंग असं म्हणतात. आता डेफिनेशन पहा. प्युअर लाईन अँड इंडिव्हिज्युअल or a group of individual, example population, which is a homozygous or true breeding for one or more traits is called as a pure line. प्युअर लाईन थोडक्यात एक्झाम्पल सांगितले. त्यामध्ये हा पर्टिक्युलर एरिया आहे, त्यामध्ये पॉप्युलेशन आहे, त्यामध्ये ह्युमन बिंग्सच राहतात आणि मग त्यांच्यापासून जे तयार होईल ते चाइल्ड तयार होतात आणि मग ह्युमन बिंग्सच तयार होतात. त्यामध्ये एकाच टाईपचे ऑर्गॅनिझम तयार होतात, दुसऱ्या टाईपचे ऑर्गॅनिझम तयार होत नाही आणि त्याला म्हणायचं ट्रू ब्रीडिंग असं म्हणतात. मग प्युअर लाईन्स म्हणजे काय? अँड इंडिव्हिज्युअल आर ग्रुप ऑफ ए इंडिव्हिज्युअल विच इज ए होमोझायगस. ते कसे असतात? एक घेतलं किंवा ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल आपण घेतलं, विच इज अ होमोझायगस, ते होमोझायगसच असतात. ऑर ट्रू ब्रीडिंग फॉर वन ऑर मोर ट्रेट्स इज कॉल्ड ॲज अ प्युअर लाईन. त्याला म्हणायचं प्युअर लाईन असं म्हणतात. पहा, तर ह्या झाल्या. आता पुढच्या आपण दोन डेफिनेशन घेऊया. F1 जनरेशन आणि F2 जनरेशन. नेक्स्ट आपण टू डेफिनेशन पाहूया. F1 जनरेशन आणि सेकंड आहे F2 जनरेशन. आता F1 जनरेशन त्यामध्ये इट रेफर्स टू द फर्स्ट फिलियर जनरेशन. F1 जनरेशनला काय म्हणतात? फर्स्ट फिलियर जनरेशन असं म्हणतात. आणि F2 जनरेशन ऑल्सो कॉल्ड एज सेकंड फिलियर जनरेशन. आता F1 जनरेशन, F1 जनरेशन कसं तयार होते पहा. त्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफस्प्रिंग्स प्रोड्युसेस फॉर ए पॅरेंटल क्रॉस. त्यामध्ये पॅरेंटचा क्रॉस झाला की त्या पॅरेंटचा क्रॉस झाल्यानंतर त्यापासून काय तयार होतात? ऑफस्प्रिंग्स तयार होतात आणि जे ऑफस्प्रिंग्स तयार होतात दॅट इज कॉल्ड ॲज F1 जनरेशन. इट कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस फॉर्म ए पॅरेंटल क्रॉस. म्हणजे त्यामध्ये पॅरेंट आहे, मेल आणि फिमेल आहे, त्यामध्ये क्रॉस झाला की त्यापासून सगळे ऑफस्प्रिंग्स तयार होतात आणि जे ऑफस्प्रिंग्स तयार होतात ते कशामध्ये तयार होतात? दॅट इज कॉल्ड ॲज F1 जनरेशन. दॅट इज अ फर्स्ट फिलियर जनरेशन. इट कन्सिस्ट ऑफ ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस फॉर्म ए पॅरेंटल क्रॉस. इट इज कॉल्ड ॲज F1 जनरेशन. आता F2 जनरेशन म्हणजे इट इज अ सेकंड फिलियर जनरेशन. त्यामध्ये सेकंड जनरेशन असं म्हणतात, म्हणजे जी प्रोजेनी असते पहा, त्यामध्ये द सेकंड जनरेशन म्हणजे मीन्स प्रोजेनी प्रोड्यूस बाय सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन. आता F2 जनरेशन कसं तयार होतं, सेकंड जनरेशन कसं तयार होतंय? हे जे F1 जनरेशन आहे, हे F1 जनरेशनचं सेल्फिंग होते पहा, हे त्यांच्यामध्येच क्रॉस होतंय आणि त्यापासून जे तयार होतात दॅट इज कॉल्ड ॲज अ F2 जनरेशन. द सेकंड जनरेशन प्रोड्यूस बाय सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन ऑफस्प्रिंग्स इज कॉल्ड ॲज अ सेकंड फिलियर जनरेशन. मग त्यामध्ये आता F1 जनरेशन आपण यामध्ये एक एक्झाम्पल हे घेऊया. कॅपिटल टी स्मॉल टी. टॉल आणि ड्रॉपचा आपण हाईट ऑफ द स्टेमचे एक्झाम्पल घेतले. त्यामध्ये यामध्ये एकाच टाईपचे गॅमेट्स तयार होतात पहा. मग त्यामध्ये क्रॉस झाला की त्यापासून जे तयार होते इट इज कॉल्ड ॲज अ F1 जनरेशन. यामध्ये F1 जनरेशनमध्ये काय तयार झालं? दॅट इज अ हेट्रोझायगस. ही कंडिशन कशी आहे? हेट्रोझायगस कंडिशन आहे. इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हायब्रिड. मग या F1 जनरेशनमध्ये जे प्लॅन्ट तयार होतील ते सगळे प्लॅन्ट कसे तयार होतात? 12 प्लॅन्ट तयार होतात. मग F1 जनरेशनमध्ये पॅरेंटलचा क्रॉस झाला की त्यापासून जे ऑफस्प्रिंग्स तयार होतात त्याला म्हणतात F1 जनरेशन. आणि F2 जनरेशन म्हणजे काय? द सेकंड फिलियर जनरेशन प्रोड्यूस बाय सेल्फिंग ऑफ ए F1 जनरेशन. F1 जनरेशनचं सेल्फिंग झालं की त्यांच्यामध्ये क्रॉस झाला की त्यापासून दॅट इज F2 जनरेशन तयार होते पहा. मग F1 जनरेशनमध्ये काय तयार झाले? हायब्रिड तयार झाले पहा. कॅपिटल टी स्मॉल टी आणि मग यांच्यामध्येच काय होते? सेल्फिंग होतं पहा. कॅपिटल टी स्मॉल टी
क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी, म्हणजे बाय सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन दॅट इज कॉल्ड ॲज F2 जनरेशन. म्हणजे प्रोजेनी प्रोड्यूस फॉर्म ए क्रॉस बिटवीन टू F1 इंडिव्हिज्युअल, म्हणजे दोन हे जे F1 जनरेशनमध्ये जे तयार झाले F1 इंडिव्हिज्युअल ते दोन घेतले आणि त्याच्यामध्ये क्रॉस झाला की त्यापासून जी प्रोजेनी तयार होते त्याला इट इज कॉल्ड ॲज F2 जनरेशन. द सेकंड फेलियर जनरेशन प्रोड्यूस बाय सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन ऑफस्प्रिंग्स F1 जनरेशन ऑफस्प्रिंग्स इज कॉल्ड ॲज F2 जनरेशन. आणि फॉर एक्झाम्पल आपण घेतले प्रोजेनी प्रोड्यूस फॉर्म ए क्रॉस बिटवीन टू F1 इंडिव्हिज्युअल, दोन F1 इंडिव्हिज्युअल आपण घेतले त्यामध्ये क्रॉस घडून आणला की त्यापासून जे प्रोजेनी तयार होईल त्याला म्हणतात दॅट इज कॉल्ड ॲज F2 जनरेशन. तर असे आपण या जवळजवळ 7 डेफिनेशन पाहिल्या, बाकीच्या राहिलेल्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यामध्ये परत सांगते पहा, फेनोटाइप मीन्स द एक्सटर्नल अपीरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट्स इज कॉल्ड ॲज अ फेनोटाइप. फेनोटाइपचे एक्झाम्पल सांगितलं हाईट ऑफ द स्टेम, बरेच एक्झाम्पल आहे. त्यामध्ये पी प्लॅन्टचं जर आपण घेतलं त्यामध्ये कलर आहे सीडचा, नंतर शेप ऑफ द सीड आहे पहा. फेनोटाइप म्हणजे जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो त्याला म्हणतात फिनोटायपिक कॅरेक्टर. जेनोटाईप म्हणजे आपण डोळ्यांनी ते पाहू शकत नाही, आपल्यामध्ये ते जीन्स जेनेटिक जे चेंजेस असतात ते जेनेटिक चेंजेस आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्याला म्हणतात जेनोटाईप असं म्हणतात. मग टॉल यामध्ये हाईट ऑफ द स्टेम टॉल आणि डॉर्फ घेतले, मग या टॉलचे दोन फिनोटाईप जेनोटाईप झाले टॉलचे, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. ह्या टॉलचे दोन जेनोटाईप झाले, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आणि डॉर्फचे फक्त एकच झाला स्मॉल टी आणि स्मॉल टी, त्याला म्हणायचं जेनोटाईप. आता होमोझायगस हे जे असतात ते नेहमी कसे असतात, प्युअर असतात. होमोझायगस म्हणजे काय, ॲन इंडिव्हिज्युअल पॉझेसिंग आयडेंटिकल आलील फॉर ए पर्टिक्युलर ट्रेड्स इज कॉल्ड ॲज होमोझायगस. मग ही जी कंडिशन दाखवलेली आहे की यामध्ये जे गॅमेट्स तयार होतात ते एकाच टाईपचे गॅमेट्स तयार होतात पहा, इथे एकाच टाईपचे, म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज अ होमोझायगस. म्हणजे सिमिलर, हे आलील कसे असतात, सारखेच असतात, त्याला म्हणायचं होमोझायगस. आणि हेट्रोझायगसमध्ये कसे असतात ते एन इंडिव्हिज्युअल पॉझेसिंग कॉन्ट्रास्टिंग आलील फॉर एनी ट्रेड्स इट इज कॉल्ड ॲज अ हेट्रोझायगस. त्यामुळे दोन टाईपचे म्हणजे डिसिमिलर आलील असतात, कॉन्ट्रास्टिंग आलेलं असतात, कॅपिटल टी आणि स्मॉल टी पहा, त्याला म्हणायचं हेट्रोझायगस. हेट्रोझायगस कंडिशन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हायब्रिड असं म्हणतात. आता प्युअर लाईन म्हणजे काय, अन इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ ए इंडिव्हिज्युअल विच इज होमोझायगस ऑर ट्रू ब्रीडिंग फॉर वन ऑर मोर ट्रेड्स इट इज कॉल्ड ॲज अ प्युअर लाईन. आणि F1 जनरेशन आणि F2 जनरेशन. F1 जनरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज फर्स्ट फेलियर जनरेशन, F2 जनरेशन म्हणजे सेकंड फेलियर जनरेशन. F1 जनरेशन कसं तयार होते, दोन पॅरेंट घेतले आपण, मेल आणि फिमेल पॅरेंट, त्याच्यामध्ये क्रॉस घडून आला की जी ऑफस्प्रिंग्स तयार होतात दॅट इज कॉल्ड ॲज F1 जनरेशन. पॅरेंटल क्रॉस झाल्यानंतर त्यामध्ये जे ऑफस्प्रिंग्स तयार होतात दॅट इज कॉल्ड ॲज F1 जनरेशन. आणि F2 जनरेशन म्हणजे सेकंड फेलियर जनरेशन प्रोड्यूस बाय सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन ऑफस्प्रिंग्स. म्हणजे F1 जनरेशन जे ऑफस्प्रिंग्स असतात जे इंडिव्हिज्युअल असतात त्यामध्ये सेल्फिंग झालं आणि त्यांच्यामध्येच क्रॉस घडून आला दॅट इज कॉल्ड ॲज जी प्रोजेनी तयार होईल त्याला म्हणायचं F2 जनरेशन. द सेकंड फेलियर जनरेशन प्रोड्यूस बाय सेल्फिंग F1 जनरेशन ऑफस्प्रिंग्स is called as the second failure generation, and the progeny produced form a cross between two F1 individual. त्यामुळे दोन F1 इंडिव्हिज्युअल घेतले त्यामध्ये क्रॉस घडून आला की जी प्रोजेनी तयार होते त्याला म्हणायचं दॅट इज F1 जनरेशन. तर अशा प्रकारे आपण या 7 डेफिनेशन जवळजवळ 7 डेफिनेशन आपण शिकलो, बाकीच्या राहिलेल्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तर थँक्यू.